नमस्कार, हृदयम या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला स्वयंपाकघरातील कामासाठी काही अत्यंत उपयुक्त अशा 15 सोप्या आणि महत्त्वाच्या टिप्स देत आहे, ज्या नक्कीच तुमचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचवतील। चला तर मग पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये स्वयंपाकघरातील काही उपयुक्त टिप्स। पहिली टिप असेल भाजीपाला लवकर शिजवण्यासाठी। कोणतीही भाजी लवकर शिजवण्यासाठी ती शिजवताना त्यात चिमूटभर मीठ घाला। मीठ घातल्याने पाण्याचा बिंदू म्हणजेच बॉइलिंग पॉइंट वाढतो आणि त्यामुळे भाजी लवकर शिजते। दुसरी टिप आहे दही अधिक काळ ताजे ठेवण्यासाठी। दही साठवून ठेवताना त्यात नारळाचे छोटे तुकडे टाकल्यास ते अधिक दिवस ताजे राहते आणि आंबट देखील होत नाही। तिसरी टिप आहे हिरवी मिरची जास्त काळ टिकवण्यासाठी। हिरव्या मिरच्यांचे देठ काढून मग त्या साठवल्यास त्या जास्त दिवस ताज्या आणि चांगल्या राहतात। पुढची टिप आहे लसूण सोप्या रीतीने सोलण्यासाठी। लसूण सोलण्याआधी त्याला गरम पाण्यात 10 मिनिटे भिजत ठेवल्यास साल आपोआप मऊ होईल आणि लसूण पटकन सोललं जाईल। पुढची टिप आहे इडली डोसा मऊ बनवण्यासाठी। इडली किंवा डोस्याचे पीठ म्हणजेच बॅटर तयार करताना त्यात मूठभर शिजवलेला भात किंवा शिळा भात मिक्स करून बारीक करा। यामुळे काय होईल तर इडल्या आणि डोसे खूप मऊ होतील। पुढची टिप आहे पुरी तेलकट होऊ नये म्हणून। असं करण्यासाठी पुरीचे पीठ मळताना त्यात 1 चमचा रवा म्हणजे सुजी किंवा तांदळाचे पीठ मिसळा। त्यामुळे पुऱ्या कमी तेल शोषून घेतात आणि कुरकुरीत देखील होतात। पुढची टिप आहे कापलेली फळे ताजी ठेवण्यासाठी। सफरचंद किंवा इतर कापलेली फळे काळी पडू नयेत म्हणून त्यावर थोडे लिंबाचा रस लावा। पुढची टिप आहे भात मोकळा होण्यासाठी। भात शिजवताना त्यात 1 चमचा तेल किंवा तूप घाला। यामुळे भात चिकट होत नाही आणि मोकळा सुद्धा होईल। पुढची टिप आहे लोणचे टिकवण्यासाठी म्हणजेच पिकल प्रिझर्वेशनसाठी। लोणचे खराब होऊ नये म्हणून त्यात थोडे हिंग आणि व्हिनेगार घाला। लोणच्यात ओले चमचे वापरू नये जेणेकरून त्याला बुरशी लागणार नाही। पुढची टिप आहे फरसबी किंवा भेंडीचा चिकटपणा कमी करण्यासाठी। भेंडीची भाजी बनवताना त्यात लिंबाचा रस किंवा 1 चमचा दही घाला। यामुळे भेंडीचा चिकटपणा म्हणजेच स्टिकीनेस कमी होतो। पुढची टिप आहे गव्हाचे पीठ किड्यांपासून वाचवण्यासाठी। गव्हाचे पीठ साठवून ठेवताना त्यात 2 ते 3 तमालपत्र म्हणजेच बे लीफ किंवा काही लवंगा म्हणजेच क्लोव्स ठेवा। पुढची टिप आहे पनीर मऊ ठेवण्यासाठी। पनीर कापल्यानंतर ते थंड पाण्याच्या भांड्यात ठेवा। यामुळे पनीर अधिक वेळ मऊ राहते। जेवण जळाल्यास वास घालवण्यासाठी। जर जेवण चुकूनही खाली लागले आणि जळकट वास येत असेल तर त्या भांड्यात ब्रेडचा 1 स्लाइस काही मिनिटांसाठी ठेवा। ब्रेड जळकट वास शोषून घेतो। पुढची टिप आहे चिकन, मटण किंवा नॉनव्हेज लवकर शिजवण्यासाठी। नॉनव्हेज शिजवताना त्यात 1 ते 2 चमचे पपईची पेस्ट म्हणजेच कच्च्या पपईची पेस्ट घातल्यास मांस लवकर आणि मऊ शिजते। पुढची टिप आहे दूध उतू जाऊ नये म्हणून। दूध गरम करताना भांड्याच्या कडेला थोडे तूप किंवा तेल लावा। यामुळे दूध उतू जाण्याची शक्यता फार कमी होते। हे सर्व टिप्स वापरून तुमचा स्वयंपाक तुम्ही अगदी सोपा आणि चांगल्या पद्धतीने करू शकता। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनस्वी धन्यवाद।